Hello, dear aspirants. Welcome back to our Nirantar IS online platform and most awaited PYQ series. Finally, आपण आज महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांसाठी त्या ठिकाणी सुरू करत आहोत. सो आजचं पहिलं सेशन आहे. मी जास्त टाइम घेणार नाही तुमचा 2 ते 3 मिनिटं फक्त एक्स्ट्रा घेईल. जे काही महत्त्वाचे असणारे सजेशन द्यायचे, जे सजेशन तुम्हाला 2026 मध्ये कामी सुद्धा येणार आहेत आणि तुमच्या अभ्यासाची दिशा जी आहे ती प्रॉपर डायरेक्शनने जाणार आहे. आजच्या या सेशनला सुरू करायच्या आधी काही सजेशन आहेत ते म्हणजे सगळ्यात महत्वाचं की आपण पीवायक्यू सिरीज जी आहे ओके आपण जी आपली पीवायक्यू सिरीज आहे ही पीवायक्यू सिरीज तुम्ही जर पाहाल या ठिकाणी तर आपण इयर वाईज सुरू केलेली आहे. क्लिअर होतोय मुद्दा. इयर वाईज ही काय आहे तुमची असणारी पीवायक्यू सिरीज असणार आहे. म्हणजे काय की आता आपण 2025 त्यानंतर 24 त्यानंतर 23 त्यानंतर 22 21 आणि 20 आणि असे पाठीमागे जाणार आहेत. लास्ट काय सांगितलंय लास्ट 10 इयर्स पीवायक्यू तुम्हाला एकाच ठिकाणी आणि एकाच प्लेलिस्ट मध्ये भेटणार आहे. क्लिअर होतोय मुद्दा. प्लेलिस्टचा फायदा हा आहे की हे सगळे लेक्चर्स प्रॉपर अरेंज करून तुम्हाला त्या ठिकाणी अवेलेबल करून दिले जाते ते पण म्हणजे फ्री ऑफ कॉस्ट मध्ये आहेत. पहिला मुद्दा आहे. दुसरा मुद्दा आपण याला जाणीवपूर्वक टाळलेला आहे की एकाच एक 5-6 तासाच्या लेक्चर मध्ये एकाच मध्ये सगळे पीवायक्यू घेतलेले नाहीये. त्याचं कारण आहे की आपले फटेजेस येतं माइंड पुन्हा काय होतो त्या ठिकाणी तेवढी ग्रास्पिंग करत नाही आहे. त्याच्यासाठी एका लेक्चर मध्ये एकाच वर्षाची पीवायक्यू किती सोपं आहे बघा. म्हणजे आजपासून आपण सुरू करतोय ते म्हणजे आपली एकदम पॉवरफुल असणारा सब्जेक्ट जो की तुम्ही व्यवस्थित केला तर तुम्हाला आउट ऑफ मार्क्स देण्याची कॅपॅसिटी याच विषयामध्ये आहे. आज 2025 पीवायक्यू नंतरच्या सेशनमध्ये 2024 पीवायक्यू असं करत जाणार आहे आणि मॅक्स टू मॅक्स साधारणतः एक 25 ते 30 मिनिटाचा एक एक व्हिडिओ असेल. म्हणजे काय की पीवायक्यू मॅपिंग होणं महत्वाची गोष्ट आहे. पहिला सजेशन सांगितलं मी तुम्हाला त्या ठिकाणी की इथे पीवायक्यू काय आहे आपली प्लेलिस्ट वाईज आहे सिक्वेन्स वाईज आहे. दुसरा मुद्दा आपल्या पीवायक्यू मध्ये काय वेगळं आहे लक्षात ठेवा. आपल्या पीवायक्यू मध्ये ही गोष्ट वेगळं आहे इथे फक्त तुम्हाला त्या ठिकाणी प्रश्न आणि त्याचा आन्सर नाही सांगितलं जाणार. एक्झॅक्टली आपण एक्झामिनर माइंडसेट डिकोड करायचा प्रयत्न करू. मी तुम्हाला दोन्ही पद्धतीने सॉल्व्ह करायचा आयडिया देईल. एक अभ्यासाच्या बेसवर कसा सॉल्व्ह करता येतो आणि दुसरा ट्रिक्स किंवा हॅक्स आपण त्याला म्हणतो लॉजिक है ना याच्या बेसवर कसा सॉल्व्ह करता येतो. ह्या दोन्ही गोष्टी मी तुम्हाला काय करणार आहे या ठिकाणी सांगणार आहे. सो हे आजच्या सेशन मध्ये असणारे काही सजेशन होते जे की महत्वाचे आहेत. ओके आणि जे जे तुम्हाला समस्या येत आहेत अभ्यासामध्ये त्या तुम्ही कमेंट करून कळवा. एवढी मात्र एक विनंती राहील. ओके सो चला आपण बघूया की एक्झॅक्टली की पास होणारा जो विद्यार्थी असतो आणि जो नेक्स्ट अटेम्प्ट करणारा विद्यार्थी असतो याच्यामध्ये फरक काय असतो. आता क्लिअर कट एक गोष्ट सांगतो की सर्व काही अभ्यास करायचा आहे सर्व काही वाचायचं आहे. ओके आणि आपल्याला सिलेक्टिव्ह वाचायचं आहे. दोन गोष्टींमध्ये फार फरक आहे समजून घ्या. म्हणजे माझा सिलेबस आता बघा एक खूप मोठा क्राऊड असा आहे की सिलेबस ओरिएंटेड जातो आणि एक छोटासा क्राऊड आहे जो की सिलेक्टेड अभ्यासाच्या बेसवर जातो. मग मला तुम्ही सांगा सिलेक्शन कुणाचं असेल तर ऑब्विसली जो सिलेक्टिव्ह ओरिएंटेड अभ्यास करतो त्याचं त्या ठिकाणी सिलेक्शन होतं आणि हे हे प्रूव्हन टेक्निक्स आहे. हे काय तुम्हाला मी असं हवेमध्ये नाही सांगत आहे. आणि हे कसं आहे तर तुम्हाला या पीवायक्यूच्या सिरीज मधून अगदी यथायोग्य पद्धतीने सगळ्या गोष्टी समजून येतील ही माझी शाश्वती आहे. क्लिअर झाला मुद्दा. सो टाइम न घालवता लेट्स गेट स्टार्ट. आजच्या या सेशनला आपण या ठिकाणी सुरू करूया. अँड तुमचं आजच्या या माझ्या सेशन मध्ये स्वागत आहे. मी प्रोफेसर सुशांत सर तुमचं सर्वांचं स्वागत करतो. आज फोकस करा शेवटपर्यंत बघा कारण प्रत्येक जो पीवायक्यू आहे प्रत्येक प्रश्न आहे त्याला वेगळ्या प्रकारचं लॉजिक लागतं त्याला वेगळ्या प्रकारची ट्रिक सुद्धा लागते. क्लिअर झाला मुद्दा. जास्त नको आता आपला टाइम इम्पॉर्टंट आहे नाव. सो नोटबुक आणि ते घेऊन बसा आणि सुरू करूया आपण आजचा जो पीवायक्यू आहे तो एक्झॅक्टली आपण कसा डील करणार आहे. सो बघा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची प्रश्नपत्रिका एक्झॅक्टली ऑफिशियल क्वेश्चन पेपर तुमच्या समोर आहे 2025 चा जो की 9 नोव्हेंबर 2025 ला या ठिकाणी झालेला आहे. आज आपल्याला घ्यायचे आहे जिओग्राफीचे पेपर म्हणून आपल्याला क्वेश्चन क्रमांक 15-16 कडे जाणं या ठिकाणी गरजेचं आहे. नाव अरे तुम्हाला एवढा इंटरेस्ट येईल ना की तुम्हाला असं ह्या गोष्टी आहेत ना कदाचित पुढे भेटतील नाही भेटतील आय डोंट नो. ओके ते मी तुम्हाला आजच्या सेशन मध्ये देणारच आहे. नाव हिअर कम टू द मेन पॉइंट. नाव सो सुरुवातीला मी तुम्हाला प्रश्न दाखवेल
एक 3-4-4-5 सेकंड मी तुम्हाला देईल क्वेश्चन वाचायला. तुम्ही तुमचे आन्सर्स पण त्या ठिकाणी काय करायचे, मॅप करायचे आणि मग जलवा मग त्या ठिकाणी जलवा सुरू होणार की आम्हाला माहिती जरी नसलं तरी प्रश्नाचे उत्तर कसे आणायचे बरं, हे मात्र तुम्हाला निश्चितच या पीवायक्यूच्या सिरीज मधून तुम्हाला शिकायला भेटेल. नाव आय होप की एकदा क्वेश्चन बघून घ्या. मी पण क्वेश्चन तुम्हाला रीड करून सांगतो. नाव द क्वेश्चन, द थीम इज बेस्ड ऑन व्हॉट. सो टॉपिक ऑफ काय आहे, कॅन्सर, म्हणजेच कर्कवृत्तावर त्यांनी प्रश्न या ठिकाणी तुम्हाला विचारलेला आहे. क्लिअर झाला मुद्दा. सो कर्कवृत्त बघा, प्रश्न बघा, कर्कवृत्त भारताच्या कोणत्या राज्यातून जाते. लक्षात ठेवा, पीवायक्यू करत असताना आणि मॉक टेस्ट करत असताना काय शिकलं पाहिजे, तर या ठिकाणी अंडरलाईन करणं गरजेचं आहे. आता इथे काय म्हणतोय की असे कोणते राज्य आहेत बाबांनो की ज्या राज्यातून काय करतंय, कर्कवृत्त त्या ठिकाणी जातंय. मी तुम्हाला मग काय सांगितलं, मी तुम्हाला दोन गोष्टीमधून काय करेल, इनसाइट देईल. एक अभ्यासाच्या बेसवर इनसाइट देईल आधी, आणि दुसरा जो आहे हा हॅकच्या बेसवर इनसाइट देईल. मुद्दा क्लिअर झाला. बघा, पहिला त्यांनी ऑप्शन सांगितलाय महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, त्रिपुरा, मिझोराम. क्लिअर झाला मुद्दा. दुसरा गुजरात, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, त्रिपुरा. तिसरा महाराष्ट्र, बिहार, पश्चिम बंगाल आणि मिझोराम. आणि चौथा जो आहे गुजरात, बिहार, त्रिपुरा आणि पश्चिम बंगाल. लक्षात ठेवा, तुम्हाला जर कमी अभ्यासाव जर का प्रिलिम्स पास करायची असेल तर 3 फिल्टर सांगतो, जे फिल्टर अतिशय महत्वाचे आहेत. पहिला जो फिल्टर आहे तो म्हणजे पूर्ण एंटायरली लेवलला क्वेश्चन आणि त्याचे ऑप्शन्स एकदाच वाचून घ्यायचे. मी आता तुम्हाला सांगितलं, मी इथून सुरू केलं तर मी इथे थांबलो. पहिला मुद्दा झाला. दुसरा मुद्दा, सेकंड राऊंडला क्वेश्चन पुन्हा रिपीट स्टडी रीड करा आणि त्याचे ऑप्शन जे आहेत ना मार्क करा. आणि तिसऱ्या वेळेस लक्षात आलं का, तिसऱ्या राऊंडला काय करायचं आहे, तुम्हाला एक्झॅक्टली मार्क करायचं आहे. मग आता हे कसं करावं लागेल तुम्हाला मी सांगतो. बघा, मी क्वेश्चन वाचला, इथूनचे इथपर्यंत क्वेश्चन वाचला, मला क्वेश्चनची थीम तर लक्षात आली, मला क्वेश्चनची थीम लक्षात आली. मग आता मला काय करायचंय, एलिमिनेट करायचंय किंवा मला बघायचंय त्यांनी जे विचारलंय. चला बघूया. आपल्याला सगळ्याला माहितीये, याच्यातून जर तुम्ही जर पाहिलं तर त्यांनी महाराष्ट्र या ठिकाणी दिलेला आहे. ओके, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3 गेलेला आहे. कारण का, महाराष्ट्रामधून, आता एवढं तर नॉलेज आपण स्कूलला शिकलेलोच असतो, महाराष्ट्रामधून कर्कवृत्त जातंय का, सो नो अँड नेव्हर. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय की तुमचा मेंदू, तुमचं डोकं जेवढं शांत असेल तेवढे जास्तीत जास्त चान्सेस आहेत की तुमचे अननोन क्वेश्चन सुद्धा त्या ठिकाणी बरोबर येतील. म्हणजे अभ्यासाबरोबर हे बी शिकणं गरजेचं आहे. आपली जी न्यूरो सिस्टम जी आहे है ना, पॅरासिम्पॅथेटिक जी सिस्टम आहे ती पण कशी काम करायची, तिला कसं शांत करायचं हे मी तुम्हाला सांगेल. नाव आता महाराष्ट्रामध्ये बघा, इथे जर तुम्ही पाहिलं तर हे महाराष्ट्र जे आहे याच्यामधून जात नाही, म्हणजे ऑप्शन गेला. दुसऱ्या ठिकाणी त्यांनी इथे पण सांगितलंय महाराष्ट्र, म्हणजेच तो पण ऑप्शन गेला. या ठिकाणी बघा, इथे महाराष्ट्र नाही. मग आता आपल्याकडे ऑप्शन राहिला 1 आणि 4. इथे गुजरात, बिहार, त्रिपुरा आणि पश्चिम बंगाल. येस, इथे जर तुम्ही पाहिलं तर हा जो बिहार आहे, हे बिहार मधून न जाता ते जातं कुठून, तर या ठिकाणी झारखंड मधून जातं मित्रांनो. क्लिअर झाला, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 4 पण गेला. नाव युअर करेक्ट आन्सर इज द 1. क्लिअर झाला मुद्दा. मग कोणते कोणते आहेत, तर गुजरात, मध्य प्रदेश, त्रिपुरा आणि मिझोराम. आता लक्षात ठेवा, हे प्रश्न डील करताना एकत्रित अप्रोच नुसार तुम्ही एलिमिनेट करू शकता किंवा तुमच्याकडे असणाऱ्या नॉलेजवर सुद्धा या ठिकाणी तुम्ही त्याला डील करू शकता. मुद्दा क्लिअर झाला, आन्सर आलं. नाव आता इथून पुढे खरी गोष्ट आहे जी की लेस दॅन 1% करतात मुलं, लेस दॅन 1%. लक्षात आलं का. आता आन्सर आलं, चला आपण पुढे. असं नाही, इथून पुढे खरी काय आहे, टीचिंग आहे. नाव आन्सर तर आलं, तुम्ही मार्क पण केलं. मग आता हा जो कॉन्सेप्ट आहे याच्यातून आम्हाला काय शिकायचं सर, लेट्स सी. जेव्हा पीवायक्यू अनालिसिस करतो म्हणजे उत्तर करून पुढे जाणे नव्हे. आता एक्झामिनरनी याच्यावर क्वेश्चन विचारले तर तुम्हाला या प्रश्नाच्या आजूबाजूचे मागचे पुढचे काही कंटेंट जे आहे ते घ्यावं लागतील. चला मी तुम्हाला सांगतो. आता कर्कवृत्त म्हणजे काय रे, हा कर्कवृत्त एक्झॅक्टली काय, मी तुम्हाला बोर्डवर घेऊन जातो. कर्कवृत्त म्हणजे ही एक अशी लाईन आहे, लक्षात आलं, ही काय आहे, ही एक अशी लाईन आहे की जी मॅक्झिमम काय आहे, सन इन्क्लायनेशन दाखवते. म्हणजेच काय की जास्तीत जास्त सूर्य कितीपर्यंत झुकू शकतो हे दाखवते.
नाव आता जास्त काय खोलत जात नाही, जेवढा प्रश्न आहे तिथपर्यंतच घेऊया. 23.5 डिग्री नॉर्थ अँड 23.5 डिग्री साऊथ. ओके, इथे काय आहे तर मकर वृत्त आहे. ओके, इथे काय आहे तर कर्कवृत्त आहे. मुद्दा क्लिअर झाला. आता ही जातं भारतातून एक्झॅक्टली. ओके, हे भारताच्या अगदी मध्यमधून जातं आणि भारताचे हवामान दृष्ट्या दोन विभाग पडतात. ओके, या कर्कवृत्ताच्या म्हणजेच या लाईनच्या उत्तरेचा जो भाग आहे याला आपण काय म्हणतो रे, सब ट्रॉपिकल क्लायमॅटिक बेल्ट. मुद्दा क्लिअर झाला सगळ्यांना? येस, सब ट्रॉपिकल क्लायमॅटिक बेल्ट. साऊथला आहे त्याला काय म्हणतात रे, इथे आहे हा ट्रॉपिकल क्लायमॅटिक बेल्ट. ओके, म्हणजेच भारताचे हवामान दृष्ट्या यांनी दोन विभाग केलेले आहेत. मुद्दा क्लिअर झाला. मग आता मुद्दा असो की बाबा हे जातं कुठून, तर मी तुम्हाला अगदी म्हणजे करेक्ट कंटेंट सांगतो बघा. गुजरात, इकडे काय आहे असं वाटतं की राजस्थान आहे, पण नाही, गुजरात. ओके, त्यानंतर आरजे म्हणजेच राजस्थान. ओके, त्यानंतर एमपी. ओके, त्यानंतर पुन्हा छत्तीसगड. त्यानंतर पुन्हा काय आहे झारखंड. त्यानंतर पुन्हा काय आहे वेस्ट बेंगॉल. त्यानंतर पुन्हा काय आहे त्रिपुरा. ओके, त्यानंतर काय आहे मिझोराम. ओके, हे टोटल किती आहेत बरं, हे आहे टोटल 8. मग आता इथेच संपतं का नॉलेज, तर नाही ना. काय माहिती की पुढच्या प्रश्नपत्रिकेमध्ये याच्यावरच प्रश्न विचारून, परंतु अलग विचारू शकतो. कसा अलग विचारू शकतो, मी तुम्हाला काही इन्साइट्स देतो, तुम्हाला काही मी एक दृष्टी देतो की ज्यामुळे तुमचा अभ्यास जो आहे ना, तो अभ्यास काय होईल, एकदम कॉम्प्रिहेन्सिव्ह आणि डीप ड्राईव्ह लेवलला होईल. इथे जर तुम्ही पाहिलं 8 राज्यातून जातं हे ऑलमोस्ट सगळीकडे काय, पण इथे जर एक्झामिनरनी हे विचारलं, चला सांगा सर्वात जास्त कोणत्या राज्यातून जातं आणि सर्वात कमी कोणत्या राज्यातून जातं, आणि या ट्रॉपिक ऑफ कॅन्सरला नद्यांची खोरे कोणते कोणते येतं. ओके, अशी कोणती नदी आहे की जी नदी ट्रॉपिक ऑफ कॅन्सरला म्हणजेच कर्कवृत्ताला दोनदा क्रॉस करते. अशा कोणत्या नदीचं खोरं आहे की जे या ट्रॉपिक ऑफ कॅन्सरच्या पश्चिमेला म्हणजे सुरुवातीला आहे. असं कोणतं नदी खोरं आहे की याच्यापैकी सर्वात मोठं आहे. असं कोणतं राज्य आहे की ज्या राज्यामधून काय आहे हा जास्त पास होतो. अशी कोणती सिटी आहे की ज्या सिटीमधून काय होतं हे पास होतं. हे असे मल्टिपल अँगल्स तुमच्या त्या पीवायक्यूच्या नोट्स मध्ये असायला पाहिजेत. आणि जरी मग असा सखोल अभ्यास असला आणि पुढच्या वेळेत जरी समजा एक्झामिनरने त्याच्यावर प्रश्न विचारला, तरीही आपण त्या ठिकाणी कॉन्फिडेंटली आपल्याला काय करता येतं, अप्लाय करता येतं. इथे जर तुम्ही पाहिलं सर्वात जास्त एमपी मधून जातो तो म्हणजे 680 किलोमीटर हा ट्रॉपिक ऑफ कॅन्सर जातो. म्हणजेच कर्कवृत्त 680 किलोमीटर अप्रॉक्सिमेटली सांगतो बरं, 680 किलोमीटर काय आहे हे एकट्या एमपी मधून जातं. सर्वात कमी कुठून आहे तर या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर राजस्थान मधून सर्वात कमी जातं, ते म्हणजे मित्रांनो फक्त 28 नाही, ते म्हणजे काय आहे 26 किलोमीटर आहे फक्त. मुद्दा क्लिअर झाला. चला चला, म्हणजे हे इन्साइट असणं गरजेचं आहे. मग इथे मी तुम्हाला सांगितलं की कोणत्या नदीचे खोरे आहेत. इथे तुम्हाला माहित पाहिजे मही नदीचं खोरं आहे, त्यानंतर तापीचं खोरं आहे, त्यानंतर नर्मदेचं खोरं आहे, त्यानंतर पुन्हा महानदीचं खोरं आहे, त्यानंतर पुन्हा अजून साऊथ ईस्ट मध्ये उत्तर आणि पूर्वेकडचे जे राज्य आहेत तिकडचे पण खोरे आहेत. हे फार महत्वाचं आहे. ओके, जसं उदयपूर त्याच्या जवळ बसलेलं आहे तसं रांची जी आहे त्याच्या जवळ आहे. ओके, हे पण फार महत्वाचं आहे. क्लिअर झाला मुद्दा. सो पीवायक्यू जो आहे ना, चिरफाड करून टाकायची, लक्षात आलं का, म्हणजेच काय होतो अभ्यास पण स्ट्रॉंग होतो. क्लिअर झाला. सो असा हा काय आहे तुम्हाला असणारा हा आपला इनसाइट्स आहे. चला, आता आपल्याला समजला की पहिला प्रश्न काय केला सर, आम्ही लॉजिकच्या प्लस अभ्यासाच्या बेसवर त्या ठिकाणी डेव्हलप केलेला आहे किंवा सॉल्व्ह केलेला आहे. समजतंय का रे? मधून मधून तुम्हाला मी हॅक्स पण सांगत राहतोय. नाव दिस वन इज अ मोस्ट इम्पॉर्टंट, राईट. सो प्रश्न बघा या ठिकाणी, जीवावरण राखीव क्षेत्र, लक्षात आलं, जीवावरण राखीव क्षेत्र आणि स्थापना वर्ष दिलेले आहेत. हे पाठ काही काही गोष्टी आहेत ना पाठ करायच्या असतात. ओके, हे जीवावरण क्षेत्र, अभयारण्य, उद्यान, कमीत कमी 1 ते 10 पाठच करून ठेवायचे, त्याच्यामधून आपण ट्रॅप लावून क्वेश्चन काढू शकतो. पहिला आहे निलगिरी, दुसरं आहे सुंदरबन, तिसरं आहे कच्छ आणि चौथा आहे या ठिकाणी पन्ना. आता हे जर तुम्ही पाहिले हे सगळी नावं करेक्ट आहेत का, तर हो करेक्ट आहेत. ऑब्विसली एक्झाम मध्ये आले म्हणजेच करेक्ट आहेत. ओके, नाव आता तेवढं तर आपण जनरल सायन्स लावू शकतो आणि तो लावला पाहिजे. याच्यात जर तुम्ही पाहिलं सर्वात जुनं आणि सर्वात नवीन कोणतं असेल बरं, आणि लक्षात सांगू का, हे सगळ्यांचेच पाठ नसतात. पुन्हा जे पास होतात ना त्यांचे बी पाठ नसतात.
आणि जे नापास होतात त्यांचा तर काही प्रश्न येतच नाहीये. लक्षात आलं? सो पण तरी सुद्धा डोकं शांत असलं की लॉजिक बरोबर काही. आणि लक्षात ठेवा, मी पण प्रोफेसर राहिलेलो आहे. लक्षात आलं का? इम्पॉर्टंट गोष्ट ही आहे की एक्झामिनर स्टॅटिस्टिकल डेटावर प्रश्न देतो, याचा अर्थ तो रॅन्डमली देत नाही, काही ना काहीतरी क्लू देतो आणि तो क्लू आपल्याला शोधायचा असतो. याच्यामध्ये काय क्लू दिला? इथे बघा दोन गोष्टी आहेत. हे निलगिरी आणि पन्ना. ओके, हे जनरल रॅन्डम रिडिंग मधून जरी आलं तरी आपल्याला माहिती होतं. सर्वात जुनं कोणतं आहे? तर ऑब्व्हियसली सर्वात जुनं भारतातील पहिलं जे आहे ते म्हणजे निलगिरी आहे. आणि या ठिकाणी मग सर्वात जुनं जर समजा निलगिरी असेल, ओके, मग या ठिकाणी सर्वात जुना कालखंड कोणता आहे किंवा वर्ष कोणतं आहे? 2011, 2008, 1989 आणि 1986. भाई ऑब्व्हियसली आपल्याला सगळ्यात जुनं वर्ष कोणतं सापडत आहे? 1986. जोडी लागली का रे? तर ही जोडी लागली. आता चेक करा, अ ला 4 कुठे आहे का? अ ला 4 कुठे आहे? इथे पण नाही आहे, इथे पण नाही आहे, इथे पण नाही आहे. इथे आपल्याला समजलं, पण लगेच आन्सर कडे जायचंय का? नाही, थोडा धीराने घ्यायचा. आता आपल्याला हे गोष्ट समजली की ए ला 4 आहे, पण आता आपल्याला पन्ना माहिती आहे, कारण एमपी मध्ये पन्ना सोन्याच्या खाणीसाठी प्रसिद्ध आहे. ओके, सो ठीक आहे, काही हरकत नाही. मग आता यातला सर्वात अलीकडचा कालावधी कोणता आहे? ऑब्व्हियसली 2011. तो ड ला 1 लावता येतोय का? ड ला 1 लावता येते, म्हणजे आपण आन्सर कन्फर्म केलं, व्हेरीफाय केलं आणि तरच पुढे गेलो. लक्षात ठेवा, हा जरी अभ्यासाच्या बेसवर जरी तुमचा भाग नव्हता तरी सुद्धा तुम्हाला काय करता आलं असतं? या ठिकाणी तुमचं डोकं जे आहे हे जर तुम्ही शांत ठेवलं असतं तर ऑब्व्हियसली तुम्हाला तो काय करता आला असता? सॉल्व्ह करता आला असता. मुद्दा क्लिअर आहे? मग सर आता याच्यामधून आम्हाला काय शिकायचं आहे? ऍज अ विद्यार्थी म्हणून तुमच्याकडे सगळ्या गोष्टी आहेत. आता बघा, भारतातील भारतातील टॉप 10 जीवावरण जे आहेत ना, जीवावरण या ठिकाणी तुमच्या नोट्सचा भाग असायलाच पाहिजे. सगळ्यात पहिला कोणता आहे? ओके, आणि लास्ट अलीकडच्या काळातील समजा 10वा कोणता आहे? रिसेंटली करंट अफेअर्स मध्ये ते तुमचं होऊन जाईल. आपल्याला इथून समजून आलं निलगिरी काय आहे या ठिकाणचा. पहिला आहे, मी तुम्हाला काही याचे नाव पण सांगतो जे की तुमचा अभ्यासाचा भाग असायलाच पाहिजेत. पीवायक्यू करत असताना त्या ठिकाणी जास्तीत जास्त निग्लेक्ट आणि मिनिमम परंतु प्रोडक्टिव्ह स्टडी होणं गरजेचं आहे. बघा इथे जर तुम्ही पाहिलं तर निलगिरी हा भारतातील पहिला आहे, जो की कुठे कुठे पसरलेला आहे हे पण फार महत्वाचं आहे. केरळ, कर्नाटक आणि या ठिकाणी टीएन म्हणजे तो तामिळनाडू, आता जे मुख्यमंत्री झाले थालापती. ओके, सो त्यांच्या राज्यामध्ये हे काय आहे या ठिकाणी तुम्हाला अवेलेबल होईल. त्यानंतर नंदादेवी, सुंदरबन, मन्नार सुद्धा महत्वाचं आहे. त्यानंतर जर तुम्ही पाहिलं तर पंचमढी आहे. ओके, त्यानंतर कमलादेवी आहे, त्यानंतर मानस आहे. ओके, त्यानंतर सिमलीपाल आहे, हे त्यानंतर महावीर आहे. सो हे काही महत्वाचे जे असतात ना, हे मात्र तुम्हाला काय करायचे आता या ठिकाणी तुमच्या नोट्सचा आणि अभ्यासाचा भाग असायला पाहिजे. ही गोष्ट मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलेली आहे. आय होप की याच्यामधून तुम्हाला काही शिकायचंय आणि काही नाही हे समजलेलं असेलच. नाव आता आपल्याला इकडे जायचं आहे. एखादा प्रश्न असा आडवा तिडवा आयोग विचारतोच. लक्षात आलं का? आयोग एखादा प्रश्न जो आहे तो आडवा तिडवा 100% विचारतो. महाराष्ट्रातला प्रश्न आहे. या ठिकाणी नदीचे संगम आहेत, इथे जोड्या आहेत. ओके, इथे पण हॅक्स आहे. जर तुम्ही पाठीमागं मूवी आलता छावा. ओके, जर तुम्ही छावा मूवी किंवा छावा मूवीतला तो डायलॉग जी आहे तो जर पाहिला असेल तर याला आपल्याला या ठिकाणी सॉल्व्ह करता येतं. नाव हिअर आता प्रकाशे, मुळावद, माहुली आणि तुळापूर. लक्षात आलं का? हे त्यांनी नदीच्या काठावर असणारे काय दिलेत आपल्याला स्थळ दिलेत आणि कोणत्या नदीच्या काठावर आहेत ते संगमावर आहेत त्यांनी ते विचारलंय. ओके, प्रकाशे. ओके, तुम्ही जर इतिहासाचा अभ्यास करत असाल, भारताचा जो प्राचीन इतिहास आहे तर हे प्रकाशे जे नाव आहे भारताच्या अर्वाचीन जी संस्कृती होती, जिला आपण काय म्हणतो हडप्पा संस्कृती आहे. ओके, सो त्याच्या संदर्भात तुम्हाला तिथे काय होतं त्याचं थोडासा सेन्स लागतो. प्रकाशे, आता जे विद्यार्थी धुळे नंदुरबारचे असतील त्यांना तर ऑब्व्हियसली माहिती आहे, पण जे विद्यार्थी धुळे नंदुरबारचे नाही उर्वरित महाराष्ट्रात आहेत त्यांना सुद्धा मी काय करतोय या ठिकाणी ट्रॅप आयोगाने कसा ट्रॅप लावलाय ते या ठिकाणी आपण बघतोय. इथे जर तुम्ही पाहिलं हे जे तुळापूर आहे, तुळापूर भाई, हे तुळापूर कशासाठी फेमस आहे बरं सांगा? तुळापूर आहे पुणे. ओके, मग हे फेमस कशासाठी आहे? आपल्या सगळ्यांना माहिती, छत्रपती संभाजी राजांना तिथे पकडलं होतं. ओके, हे ते छावा मूवी पाहिलं नाही का तुम्ही? तर मग हे कोणत्या नदीच्या काठावर आहे? आता छत्रपती संभाजी राजांना ज्या ठिकाणी पकडलं होतं ते म्हणजे पुणेच आहे, पुणेच जिल्हा आहे. मग इथे जरा बघा ना थोडं लॉजिक लावा ना. सो पुण्यामधून कोणत्या नद्या वाहतात? तापी आणि पाझरा वाहते का? नाही ना सर. मग आता इथे या ना खाली. मग आता ड ला, ओके, हे क्रॉस चेक करून बघा.
ड ला एक आहे का? सो ड ला जिथे एक आहे ते कॅन्सल, कारण का तापी पुण्यातून वाहत नाहीये, हे पण या ठिकाणी कॅन्सल. मग आता दुसरा मुद्दा बघा की ड ला 4 आणि 3च राहिलं. लक्षात आलं का? 4 आणि 3च राहिलं. सो इथे ड ला 4 मध्ये जर आणलं तर कृष्णा आणि वेणा, कृष्णा नदी कुठे मित्रांनो? ही आहे माय डिअर फ्रेंड सातारा. त्यामुळे हा हे ऑप्शन काय झाला? गेला. अरे जोड्या लावायचे जे प्रश्न असतात ना ते एवढे सोपे असतात. फक्त हे माथा माथा ठणकू द्यायचा नाही, त्याला शांत ठेवायचं. भाई इथे बघा ना. सो एक क्लू सापडला, त्याच्यावरून आपल्याला जोडी लागली. म्हणजेच तुळापूर कुठे रे? तुळापूर आहे सर भीमा आणि या ठिकाणी इंद्रायणी नदीच्या काठी. लक्षात आलं? मग भीमा आणि इंद्रायणी नदी कुठे आहे रे? ते आहे पुण्यामध्ये. पुण्यामध्ये तुळापूर कुठे आहे रे? ते आहे पुण्यामध्ये. ओके. सो मग आता ड ला आम्ही सर लावला 3, तर एकच ऑप्शन आहे मित्रांनो याच्यामध्ये, ड ला 3 असणारा. एक जरी गोष्ट माहिती असली तरी सुद्धा उत्तरापर्यंत पोहोचता येतं आणि इथेच मोठा फरक पडतो. लक्षात ठेवा, इथेच फार मोठा फरक पडतो. तुम्ही काय काय पाठ करणार आहेत, तुम्ही किती डेटा पाठ करणार आहेत. ओके, तुम्हाला म्हणजे लिमिटेशन आहेत ना आपल्याला काहीतरी, पण याला लॉजिक लावायला लिमिटेशन्स नाहीये. चला, आन्सरनी आलेला आहे, याचा आन्सर 2 आहे आणि हा जो आन्सर आहे सो हा आन्सर आपण कशावर आणला? हा आणला सर आम्ही लॉजिक बेसवर. लक्षात आला मुद्दा? लॉजिकच्या बेसवर. आता काही ना काहीतरी आपल्याला लॉजिक लावावंच लागेल, कारण आपण पेपर ब्लँक सोडून तर येऊ शकत नाही. ओके, नाव नेक्स्ट वाला एक क्वेश्चन आहे. ओके, तो पण बघूया काय सांगतोय. हिअर इज द, आता हे पेपर, हा प्रश्न डील करायच्या आधी मी तुम्हाला सांगतो की बघा 2011 ची जनगणना, याला डिटेल्स मध्ये तुमचा स्टडी असायला पाहिजे. काय काय पाहिजे आहे? एकूण जनगणना, ओके, महत्वाचे शहर, शहरांची लोकसंख्या, घनता, लिटरसी रेट, सेक्स रेशो, त्यानंतर पुन्हा आदिवासींची संख्या. ओके, हे सगळं तुमच्याकडे असलं पाहिजे. एक 6-7 अँगल आहेत लोकसंख्येच्या बाबतीत, ते अँगल तर तुमच्याकडे असायलाच पाहिजेत. मुद्दा क्लिअर झाला? चलो कम टू द मेन पॉइंट. ना बघा क्वेश्चन राईट. सो 2011च्या जनगणनेनुसार वाचनात ज्यांनी गडबड केली त्याचा गेम झाला. 2011च्या जनगणनेनुसार कोणत्या केंद्रशासित प्रदेशात अनुसूचित जमातीच्या लोकसंख्येची टक्केवारी सर्वाधिक असेल? आता त्यांनी सांगितलंय युटी, मान्यता युनियन टेरिटरी आणि एसटी ट्राईब कुठे जास्त असेल, त्यांनी ते सांगितलंय. इथे जर जरा ऑप्शन मध्ये बघितलं, आता अशा प्रश्नाला काही अभ्यासाची गरज नाही लागत, थोडासा सेन्स लावला तरी लागतं. ओके, चंदीगड कसं आहे? नो, चंदीगड इकडे कसं आहे तर या ठिकाणी विकसित प्रदेशाकडे आहे, त्यामुळे चंदीगड नाही आहे. दादरा नगर हवेली काय आहे तर इथे वेस्टर्न कोस्टलवर आहे, किनारपट्टीवर आहे. हा, इथे थोडासा होऊ शकतो, ठीक आहे. त्यानंतर इथे दिल्ली, दिल्लीमध्ये मिक्स, लक्षात आलं का? मिक्स लोकसंख्या आहे, त्यामुळं दिल्ली जो आहे हा आपल्या प्रश्नाबरोबर कनेक्ट होत नाहीये. भाई दिल्ली गेला, ओके, चंदीगड गेला, राहिला काय आहे या ठिकाणी? दादरा नगर हवेली आणि लक्षद्वीप. आता तुम्ही विचार करा बरं, आदिवासी समाज जो असतो ना, आदिवासी समाज जास्तीत जास्त कुठे असतो? तुम्ही लॉजिक लावा. आणि जिओग्राफीमध्ये जर तुम्हाला आउट ऑफ आणायचे असतील ना, तर जिओग्राफीमध्ये प्रश्न असे आयसोलेटेड नसतात, म्हणजे एकटा प्रश्न असतो, म्हणजे त्याला काही ना कोणीतरी असं टच करत असतं. याच्यामधून तुम्हाला काय शिकता येतं? आदिवासी समाज अशाच प्रदेशामध्ये जास्त असेल ज्या प्रदेशामध्ये विकासाची गंगा कमी असेल, किंवा तो प्रदेश नैसर्गिक लँडफॉर्म्सनी डॉमिनेट केलेला असेल. लक्षात आलं का? आयदर तो जंगलाचा असेल, आयदर तो पहाडी इलाका असेल, आयदर तो समुद्राने वेढलेला असेल, आयदर तो मोठ्या मोठ्या रिव्हरचे बेसिन्स असतील. ओके, असंच काहीतरी असेल ना. मग अशाच प्रदेशाचं काय करायचं? लॉजिक कनेक्टिंग सुरू करायचं. मग इथे जर तुम्ही पाहिलं दादरा नगर हवेली, ओके, आणि लक्षद्वीप या दोघांमध्ये, आता मी तुम्हाला हे नाही सांगत आहे की ह्या दोघांतलं लगेच हे आन्सर आहे की हे आहे, पण तरी सुद्धा आम्हाला काय करता येतं सर? लॉजिकच्या बेसवर घेऊन जाता येतं. दादरा नगर हवेली आणि लक्षद्वीप याच्यामधून जर तुम्ही कम्पॅरेटिव्हली पाहिलं तर नैसर्गिक लँडफॉर्म्सनी डॉमिनेट कोण आहे? ऑब्विसली या ठिकाणी नैसर्गिक साधन संपत्तीनं, नैसर्गिक भूरूपे जी आहेत, ओके, नैसर्गिक भूरूपे म्हणण्यापेक्षा नैसर्गिक घटकांनी कोणता डॉमिनेट आहे? तर तुम्हाला एक गोष्ट समजून येते, तर लक्षद्वीप जो आहे तो, आणि डी अँड दी दादरा नगर हवेली. आता डॉमिनेट याचा अर्थ काय होतो? दादरा नगर हवेली सुद्धा समुद्र किनारा आहे. लक्षात आलं का?
लक्षद्वीपला सुद्धा काय समुद्र किनारा आहे. मग दोघांपैकी कोण? काही प्रश्नाला सिलेक्टिव्ह लॉजिक लावायचं, म्हणजे छोटस नॅरो. काही प्रश्नाला ब्रॉड नॉलेज लावायचं. यात काही प्रश्न आहेत पुढे ब्रॉड नॉलेज वाले, समजतंय. इथे नॅरेटिव्ह काय जो आहे, नॅरो नॅरो आस्पेक्ट्स गरजेचं आहे. हे जरी समुद्र किनारा जरी असला परंतु ते विकसित आहे, कारण का त्याच्या दक्षिणेला महाराष्ट्र आहे, उत्तरेला काय आहे, गुजरात आहे. तुलना जर इथे केली तर हे काय आहे, आयसोलेटेड आहे. आयसोलेटेड आहे आणि नैसर्गिक घटकानं काय आहे, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर डॉमिनेट आहे. म्हणून आपला अँसर जी आहे, तुमचा अँसर काय असायला पाहिजे, या ठिकाणी लक्षद्वीप असायला पाहिजे. हा सगळ्यांना वाटेल अरे हा हे तर सोपं आहे, आमच्याकडे नॉलेज आहे. मित्रांनो, पीवायक्यू जे सेशन्स असतात ना, हे तुमचे उत्तर बरोबर यावा म्हणून नसतात. त्याच्या पाठीमागचा हिडन मिनिंग, त्याच्या पाठीमागचा तो एक्झामिनर जो आहे त्यांनी काय विचार केला असेल बरं, ती शिकणं असतं आणि त्याच्यामधून काय डीप स्टडी असतो. क्लिअर झाला मुद्दा? तर या ठिकाणी आपलं लक्षद्वीप हे आन्सर जे आहे या ठिकाणी करेक्ट आलेलं आहे. कसं आलेलं आहे त्याचा मी तुम्हाला एक इन्साइट्स दिलेला आहे ना. बघा, इमिडिएटली दुसरा पण क्वेश्चन आहे, तो पण तुमच्या या सेन्ससवरच आहे. 2011च्या भारतीय जनगणनेनुसार राजस्थान राज्याचा साक्षरता दर दर कमी आहे आणि तो एक्झॅक्टली किती कमी आहे किंवा इतका आहे त्याने असं सांगितलंय. ओके, आता हा प्रश्न प्युअरली फॅक्ट्स वरचा आहे. मुद्दाला का, हा प्रश्न जो आहे हा प्युअरली फॅक्च्युअल डेटावरचा आहे आणि कदाचित कुणाला माहित असेल त्यांच्या अभ्यासाच्या बेसवर, पण लॉजिकच्या बेसवर निश्चित आपण आणू शकतो याला. लक्षात आलं का? हे मी तुम्हाला बार बार लॉजिक, मी तुम्हाला बार बार की इन्साइट जे सांगतो आहे, हे जर तुम्ही शिकून घेतले ना आणि ही स्किल आत्मसात केली ना, एक मिनिमम अभ्यासाच्या जीवावर सुद्धा तुम्ही प्रिलिम्स पास करू शकता. चला बघूया. आता इथे जर तुम्ही पाहिलं तर राजस्थानचा विचारलंय, राजस्थानचा साक्षरता दर कमी म्हणजेच इतका आहे, किती आहे तर बघूया. त्यांनी पहिल्या ऑप्शन ऑप्शन 1 55 दिलेला, 55.42, ऑप्शन नंबर 2 61.8, ऑप्शन नंबर 3 66.11 दिलाय आणि ऑप्शन नंबर जो 4 आहे हा 65.39 दिलेला आहे. तुम्हाला जर अभ्यासाच्या बेसवर येत असेल तर खूप चांगली गोष्ट आहे, परंतु खूप लिमिटेशन असतात पाठांतराला सुद्धा. इथे बघा, भारताचा जो साक्षरता दर आहे साधारणतः मला वाटतं 74 प्लस आहे आणि ते महाराष्ट्राचा 82 का 84 आहे. ओके, नो इश्यू आहे. तर एवढा तर असू शकत नाही, त्याचं कारण आहे बिहार जो आहे, बिहारचा काहीतरी 60च्या आसपास आहे. म्हणजे बिहार कमी असून बिहारच्या खाली असेल का, तर नाही. ऑप्शन नंबर 1 गेला, शिकून घ्या. ऑप्शन नंबर 2 60 म्हणजे एक्सच दिलाय. ऑप्शन नंबर 3 66 दिलाय. ऑप्शन नंबर जो 4 आहे तो 65 दिलेला आहे. आता एक्झामिनरनी बघा तुम्हाला किती ट्रॅप मध्ये पकडायचा प्रयत्न केला. नेहमी लक्षात ठेवा, 4 पर्यायापैकी 2 पर्याय रॅन्डमली असतात. रॅन्डमली मेरा मतलब समज रहे? रॅन्डमलीचा अर्थ असा आहे की त्याचा जवळचाही संबंध नसतो आणि 2 ऑप्शन जे आहेत ना हे बडे क्लोजली असतात. क्लोजली म्हणजे एकदम क्लोजली असतात ते. इथे पण तुम्ही जर पाहिलं, इथे 2 ऑप्शन एकदम रॅन्डमली येतात आणि 2 ऑप्शन मित्रांनो फार काय येतं या ठिकाणी क्लोज आहेत. कोणते रॅन्डमली येतं बघा, इथे 55 हा जो आहे रॅन्डमली आहे आणि इथे 61 जो आहे हा सुद्धा या ठिकाणी रॅन्डमली आहे. मग आता सर कसं काढलं, बिहारचा 60च्या आसपास आहे म्हणजे हा गेला आणि हा सुद्धा गेला, कारण हा 60च्या फार जवळचा आहे. लक्षात आलं का, फार जवळचा आहे. दुसरं आहे 3 आणि दुसरं आहे 4, हे फार क्लोजली आहेत. लक्षात आलं का? आणि क्लोजली असल्यामुळे जो आहे, ओके, क्लोजली पैकी मोठा कोणता आहे तो पण पकडला. बघा, बिहारचं जर 60 असेल तर क्लोजली काय आहे, 61 आहे, म्हणजे तो पण नसेल. 61च्या क्लोजली कोणता आहे तर 65 आहे, तो सुद्धा त्या ठिकाणी नसेल. मग आपल्याकडे आन्सर उरला काय आहे, हा 66. कदाचित आन्सर याचा हा असायला पाहिजे, माझ्यानुसार हा असायला पाहिजे. तुम्ही सुद्धा या ठिकाणी बघू शकता. सो हे काही ना काहीतरी तुम्हाला त्याला लावावं लागतं, काही ना कुठून जॉईंट्स करावं लागतं. सो याचा आन्सर नंबर काय आहे, हे आहे 3 नंबरचं आहे. आय होप की तुम्हाला मी जे कंटेंट सांगतोय, तुम्हाला जे ट्रिक सांगतोय ते तुम्हाला या ठिकाणी समजून आलं असावं. हा क्वेश्चन बघा, जबरदस्त ट्रॅप लावलं तुम्हाला. खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे, काय म्हणतोय रे, कोणतं विधान चुकीचं आहे म्हणतोय. भारताच्या मुख्य भूमीचे उत्तरेकडील टोक आहे ते लडाखमध्ये दबदर आहे असं म्हणतोय. ओके, ठीक आहे. भारताच्या मुख्य भूमीचे दक्षिणेकडील टोक तामिळनाडूतील कन्याकुमारी आहे असं तो बोलतोय. भारताच्या मुख्य भूमीचे पूर्वेकडील टोक आसाम मधील किथुबू आहे असं बोलतोय. भारताच्या मुख्य भूमीचे पश्चिमेकडील टोक
गुजरात मधील घोर मोठा आहे असं बोलतोय. आता ट्रॅप बघा, तुम्ही वाचनाच्या फ्लो मध्ये गेलात ना, तिथेच तिथेच काय करतो, एक्झामिनर ट्रॅप लावतो. आता हे अगदी स्कूलच्या बुक मधलं सगळ्यांना माहिती असलंच पाहिजे. इथे जर तुम्ही पाहिलं, हा बरोबर आहे, हा बरोबर आहे, तिसरा का चुकीचा आहे बरं? म्हणजे चौथा पण बरोबर आहे, घोर मोठा आपल्याला माहिती आहे सगळ्यांना. तिसरं का चुकीचं आहे? कारण भाई त्यांनी आसाम मध्ये दिलाय, लक्षात आलं का? आसाम मध्ये दिलाय. ऍक्च्युली ते आसाम मध्ये नाही, ते आहे एपी, माने तो अरुणाचल प्रदेश. अरुणाचल प्रदेशाचं काय आहे, त्याचं ते उत्तर आहे. तुम्ही बघा, म्हणजे हा वाचताना तुमचा फ्लो लागतोय, हा मला येतंय मला येतंय, हा वाचताना वाटतोय मला येतंय मला येतंय, इथे लगेच ट्रॅप लावला. आणि जास्तीत जास्त जो ट्रॅप असतो, नेहमी लक्षात ठेवा, मल्टी स्टेटमेंटच्या जे काही तुमचे प्रश्न आहेत ना, या मल्टी स्टेटमेंटच्या प्रश्नामध्ये मॅक्स टू मॅक्स लेवलला जर तुम्ही पाहिलं तर पर्याय म्हणजे स्टेटमेंट क्रमांक जो तिसरा असतो ना, त्याच्यावर मोठा ट्रॅप लावलेला असतो. ओके, सो आन्सर आपला आलेला आहे. आता लक्षात ठेवा, तुमचा जर थोडा ऍडव्हान्स स्टडी असेल तर तुम्हाला हे समजून येईल. सर, आसाम तर हे रॉंग आहेच, परंतु हे सुद्धा रॉंग आहे. सो तुम्ही जो विचार केलाय ना, तो एकदम करेक्ट आहे. भारताच्या मुख्य भूमीचं उत्तरेकडचं जो टोक आहे ते इंदिरा कोल असायला पाहिजे. लक्षात आलं का? काय आहे? इंदिरा कोल, जे की अतिशय उत्तरेला आहे, 36 च्या आसपास लॅटिट्यूड मध्ये जर आहे तर ते आपण पाहता येतं. आयोगाने इथे तुम्हाला दबदर दिलेला आहे आणि फायनली आन्सर की मध्ये सुद्धा आयोगाने याला चेंज केलेलं नाहीये. म्हणजेच आयोग काय म्हणतोय की आम्ही दिलेलं जे आहे मुख्य भूमीचं उत्तरेकडचं टोक दबदरच आहे. पण याला आता माहित नाही आयोगाने कडून सोर्स काढला, मी स्वतःचा सोर्स चेक केला, पण स्टँडर्ड बुक मध्ये असं कुठे नाही आहे. समजतंय? स्टँडर्ड बुक मध्ये इनफॅक्ट मी होम मिनिस्ट्रीची साईट पण या ठिकाणी पाहिली. तर दबदर जो आहे ना, हा आजही दबदर या ठिकाणी काय आहे, चीनकडच्या साईडला आहे. सिकियांग काय कुठला तरी प्रांत आहे तो, चीनकडच्या साईडला आहे. आणि या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर भारत सरकारच्या ऑथेंटिकेट सोर्स मध्ये सुद्धा हा दबदर असं मेन्शन नाही केलेलं आहे. पण माहित नाहीये आयोगाने हा हा कुठून आणला, आय डोंट नो. बट स्टील तरी सुद्धा, मग जर समजा हा पण चुकीचा आहे आणि हा पण चुकीचा आहे, तर खाली तसा ऑप्शन होता का? नाही. मग विद्यार्थ्यांनी काय करायला पाहिजे की सगळ्यात क्लोजेस्ट कोणता आहे, तर ऑब्व्हियसली सगळ्यात खूप हे आम्हाला माहित नाही आहे की नाही, पण हे नक्की माहिती आहे, त्यामुळे ऑप्शन नंबर काय आहे, तिसरा आहे. हे लक्षात ठेवा. दबदरचं तुम्ही पण सर्च करू शकता. दबदर हा भारताचा काही नाही, उत्तरेकडचा टोक नाही आहे. हा एकदम सोपा आहे. जून ते सप्टेंबर या कालावधीमध्ये महाराष्ट्रात मोसमी वारे वाहतात का? कोणते कोणते मोसमी वारे वाहतात, तर ऑब्व्हियसली आपल्या सगळ्यांना माहिती आहे. नैऋत्य म्हणजेच काय आहे, साऊथ वेस्ट मान्सून जो आहे, हा मान्सून महाराष्ट्रामध्ये वाहतो. ओके, आग्नेय आपल्याकडे नाही आहे. ओके, वायव्य आणि ईशान्य हा पण नाही आहे. ईशान्येला काय म्हणतो आपण, हा परतीचा काय आहे, परतीचा पाऊस आहे. मुद्दा क्लिअर झाला सगळ्यांना? हा काय आहे, परतीचा पाऊस आहे. त्यामुळे काय आहे, या ठिकाणी पर्याय क्रमांक हा आपला काय आहे, 3 या ठिकाणचा करेक्ट आहे. याचं मान्सूनचं जे काही मेकॅनिझम आहे, हा मान्सूनच्या मेकॅनिझमवर असणारा तुमचा काय आहे, प्रश्न आहे. मुद्दा क्लिअर? नेक्स्ट, संकल्पनेवर थोडे ऍडव्हान्स लेवलचे प्रश्न आहेत. ऍडव्हान्स माने तो बेसिकच आहे, पण संकल्पनेवर आहे. हा क्वेश्चन बघा, खालील विधानाचा विचार करा. ओके, तपंबराचे तापमान सामान्यतः वाढत्या उंची बरोबर कमी होते. ठीक आहे, तो काय म्हणतोय, तपंबर बोलतोय आणि वाढत्या उंचीनुसार कमी होतोय बोलतोय. तपंबर हे सूर्याकडून लघु तरंगाच्या स्वरूपात येणाऱ्या सौर प्रारणाच्या शोषणाने नव्हे तर पृथ्वीवरून पृष्ठभागावरून होणाऱ्या उष्णतेच्या वहनाने तापले जाते. ओके, मी तुम्हाला सांगतो दोन्ही करेक्ट आहे. ओके, दोन्ही करेक्ट आहे. मग आता दोन्ही करेक्ट आहे, परंतु लक्षात ठेवा, ए बी बरोबर आहे आणि दुसरे हे पहिल्या विधानाचे योग्य स्पष्टीकरण आहे. पर्याय क्रमांक हा काय आहे, करेक्ट आहे. का करेक्ट आहे, सगळ्यांना माहिती आहे. चला, सगळ्यांना माहिती आहे काय, तर वातावरणाचे थर, वातावरणाचे थर इथे आहेत ना. ओके, तपांबर, स्थितंबर, त्यानंतर मध्यंबर, थर्मोस्फिअर आणि एक्झोस्फिअर असे 5 थर आहेत. नियम काय सांगतोय, वातावरणाच्या सर्व सर्व ज्या घडामोडी आहेत या कोणत्या थरात होतात रे, तर या होतात सर तपंबरामध्ये. दॅट मीन्स द ऑल ॲटोमॉस्फेरिकल फिनॉमिना ऑकर्स और हॅपन्स इन ट्रोपोस्फियर. क्लिअर झाला का मुद्दा? ट्रोपोस्फियर मध्ये हे सगळं या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला भेटतंय. का बरं ट्रोपोस्फियर? कारण त्याचं जे हाईट आहे, ती हाईट कशी आहे मित्रांनो, ती कमी जास्त होते, परंतु साधारणतः 12 ते 16 किलोमीटर काय त्याची हाईट आहे. हा एक नियम. दुसरा, उंचीनुसार तापमानात कमी कमी होत जाते.
तापमान काय होतं, कमी होत जातं. हे सगळ्यांना माहिती आहे. का बरं कमी होतं? कारण हवा विरळ विरळ होत जाते. हवा विरळ झाली, हलकी होते, वर जाते, आणि हवा विरळ होत गेली की त्या ठिकाणी काय होतं, हवाचं तापमान ऑटोमॅटिकली कमी होत असतं. हा नियम आहे. मग कितीने कमी होतं सर? 165 मीटरला 1 सेंटीग्रेडनी तापमान कमी कमी होतं, किंवा 1000 मीटरला 6.45 नी काय होतं या ठिकाणी कमी होतं. हा नियम लक्षात ठेवायचा. म्हणून पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे. दुसरं स्टेटमेंट सांगतोय, सूर्याकडून जे सूर्यकिरण येतात ते कसे येतात, तर ते येतात शॉर्ट वेव्ह लेंथ, म्हणजेच काय आहे, लघु लहरी. त्या लघु लहरी पृथ्वीचा काय करतात, या ठिकाणी पृथ्वीचा पृष्ठभाग जो शोषून घेतात, आणि द शॉर्ट वेव्हलेंथ कन्वर्ट इनटू लॉंग वेव्हलेंथ. ओके, म्हणजे सूर्याकडून आलेले सूर्यकिरण आहेत, शॉर्ट मध्ये येतात, पृथ्वी ऑब्झर्व करते, आणि त्याचं उष्णतेचं ट्रान्सफर काय होतं, तापमानामध्ये होतं, आणि पुन्हा ती काय करते, या ठिकाणी रिफ्लेक्ट करायला लागते. म्हणजेच काय होते, या ठिकाणी हे बाहेर निघायला लागतात. लक्षात आलं का? आणि या संवहनाने, ओके, कन्व्हेन्शनने काय करतात, हा तपांबर तापतो असं तो म्हणतोय. म्हणून ए अँड बी आहे, ह्या दोन्ही गोष्टी कशा आहेत मित्रांनो, या ठिकाणी करेक्ट आहेत. मुद्दा क्लिअर झाला का? सो ज्योग्राफीमध्ये काय महत्वाचं असतं माहित आहे का? ज्योग्राफीमध्ये या ठिकाणी कॉन्सेप्ट इज द पॉवर असतो. नेहमी लक्षात, ज्योग्राफीमध्येच नाहीये, सगळ्याच विषय, पण ज्योग्राफीमध्ये याला काही जास्त वेटेज आहे. क्लिअर? हा एक प्रश्न फार महत्वाचा आहे. लक्षात आलं? हा एक प्रश्न राहिला. हा प्रश्न एकदम फॅक्च्युअल आहे. कोणता खडकांचा प्रकार हा रासायनिक प्रक्रियेद्वारे निर्मित जलजन्य खडक आहे? खडक काय सांगतो माहिती आहे तुम्हाला? जलजन्य म्हणजेच काय आहे, मेटामॉर्फिक. ओके, केमिकल प्रोसेस. हा, आता लक्षात ठेवा. आता मला माहिती आहे, तुम्हाला माहिती नाही, तरी सुद्धा आपण याचा आन्सर काढूया. पंकाश्म आणि शाइल, लक्षात आलं का? जिप्सम आणि हा ग्रॅनाइट. ग्रॅनाइट जर तुम्ही पाहिला, या चार पैकी अर्थातच हा काय आहे, बेसाल्ट खडकाचा प्रकार आहे. ओके, पंकाश्म सुद्धा हा बेसाल्ट पासूनच, म्हणजे त्याला प्युमिस म्हणतो. प्युमिस माने तो लावारसापासून, लावारस जेव्हा बाहेर येतो आणि त्याचा जो फेस असतो ना, लावारसा जो फेस असतो, हा फेस थंड होऊन, फेस म्हणे तो पाण्यावर जसं फेसाळलेलं येतं ना, तसं तो त्या फेसापासून काय होतो, या ठिकाणी या प्रकारचा खडक बनतो. त्याला आपण काय म्हणायचं, प्युमिस आहे, किंवा आपण त्याला काय म्हणतो, हा पंकाश्म आहे. त्यामुळं हा कशापासून आहे, लावारसापासून. मग लावारसापासून जर बनला असेल तर मग काय आहे, तो जलजन्य येणार आहे का? नो. त्यामुळं या ठिकाणी हा पण गेला, हा पण गेला. आता शैल, लक्षात ठेवा, हा जो शैल आहे, ऍक्च्युली हे दोन गोष्टी आहेत ना, एकाच खडकाचे प्रकार आहेत. शैल हा सुद्धा उपखडकांचा प्रकार आहे. कुणाचा? तर हा जलजन्य जो खडकांचा प्रकार आहे याचा. परंतु जलजन्य खडकापासून शैल खडकांची जी निर्मिती होते, ती या ठिकाणी मेकॅनिकल प्रोसेसने होते, म्हणजे यांत्रिकीकरणातून होते, म्हणजे यांत्रिक प्रोसेस होते. आणि मग त्याने आपल्याला मेकॅनिकल विचारलंय का? तर नाही, त्याने आपल्याला काय विचारलंय, तर केमिकल प्रोसेस विचारलेली आहे. तर ऑप्शन क्रमांक राहतो आपल्याकडे एकच, तो म्हणजे काय आहे, जिप्सम. आणि जिप्सम हे त्याचं काय आहे, करेक्ट आन्सर आहे. मुद्दा क्लिअर झाला सगळ्यांना? तो अशा पद्धतीने काय आहे, तुम्हाला लॉजिक लावणं हे अतिशय महत्वाची गोष्ट आहे. पुढे जर तुम्ही पाहिलं, हा एक कॉन्सेप्टचा क्वेश्चन आहे. खालीलपैकी कोणते विधाने अचूक अचूक नाहीत, म्हणजेच कोणता रे, चुकीचं विचारलंय. लक्षात ठेवा, अचूक नाहीत म्हणजेच काय आहे, हा त्याला द्यायचा आहे, तर हा चूक कोणता आहे तो सांगायचा आहे. बघा इथे काय आहे, विषुववृत्ताच्या उत्तर दक्षिणेकडे 30 अंश अक्षवृत्ती प्रदेशात उष्णकटिबंधीय आवर्ते निर्माण होतात. करेक्ट आहे. ऍक्च्युली याच्यामध्ये पण तुम्हाला मी सांगतो थोड्या वेळाने कन्सेप्ट मध्ये, उष्णकटिबंधीय आवर्ताचा व्यास 300 ते 500 किलोमीटर आणि त्यापेक्षा जास्त असू शकतो. उष्णकटिबंधीय आवर्ती प्रदेशाचा वेग हा 50 ते 60 किलोमीटर किंवा त्यापेक्षा जास्त असू शकतो. आणि लास्टला त्यांनी सांगितलंय, उष्णकटिबंधीय आवर्ते उत्तर गोलार्धात घड्याळाच्या काट्याच्या दिशेने फिरतात. नाव, आता याच्यासाठी तुम्हाला डीप लेवलला आवर्ते जे आहेत ना, आवर्ताची संकल्पना माहिती असणं गरजेचं आहे. तुम्हाला मी कन्सेप्ट सांगतो, याचं उत्तर मी तुम्हाला सांगतो. पहिलं, क हा चुकीचा आहे. लक्षात आलं का? आणि इथे ब सुद्धा या ठिकाणी चुकीचा आहे. नाव, क चुकीचा आहे, त्याचं सॉरी, क नाही, ड चुकीचा आहे. ओके, का चुकीचं आहे, त्याचं कारण आहे की उत्तर गोलार्धामध्ये ट्रॉपिकल सायक्लोन जे आहेत ना, हे काट्याच्या विरुद्ध दिशेने प्रवास करतात, विरुद्ध दिशेने प्रवास करतात. ओके, ते एक आहे. दुसरा मुद्दा असा आहे, 300 ते 500 किलोमीटर नाही, येते 100 ते 1000 किलोमीटर पर्यंत काय करतात, ते प्रवास करतात. आता याचे कॉन्फ्लिक्टेड गोष्ट सांगतो.
आयोगाने सुरुवातीला ब हा काय केलता या ठिकाणी बरोबर दिलता. ऍक्च्युली 300 ते 500 किलोमीटर ही जी रेंज आहे हे मराठीच्या पुस्तकामध्ये मेन्शन केलेलं आहे. ओके, पण ऑथेंटिकेट पुस्तकामध्ये इंग्लिशमध्ये काय आहे त्या ठिकाणी 100 ते 1000 एनसीआरटी मध्ये आहे. त्यामुळे तिथे सोर्स जो आहे एनसीआरटीचा घेतलेला आहे 100 ते 1000. ऍक्च्युली जर तुम्हाला सांगायचं झालं तर हे जे सायक्लोन आहेत ना, या सायक्लोनची जी व्हॉट वी कॅन से विस्तार असतो ना, तो 1,500 किलोमीटर पेक्षा पण जास्त असतो. म्हणजे टायपून वगैरे जे असतात ना हे वाले. ओके, त्यानंतर ते टोर्नेडो तर खूप मोठे असतात. पण आता इथं आयोगाने काय केलं, ऑथेंटिकेट गोष्ट घेतलेली आहे. चला, आता याचं उत्तर मी तुम्हाला सांगतो. ब आणि ड हे काय आहे याचं उत्तर आहे, रॉंग आहे. कन्सेप्ट कडे जाऊया. पहिला तर मी तुम्हाला ही संकल्पना सांगतो की या ठिकाणी सायक्लॉन जे असतं ते ऍक्च्युली कसं असतं. ओके, सायक्लोन मध्ये इथे एलपी असतो म्हणे तो लो प्रेशर असतो, इथे एचपी असतो म्हणे तो हाय प्रेशर असतो. लक्षात आलं का? आणि हे मी तुम्हाला उत्तर नॉर्थ हेमिस्फिअर मधलं सांगतोय बरं. इथे जर तुम्ही पाहिलं, हे वारे जे आहेत ना, ही वारे अशी वाहतात. समजलं का? हे उत्तर गोलार्धामध्ये घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने काय करतात, ही वारे या ठिकाणी वाहतात. नाव, आता ही वारे घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने का वाहतात? साधा नियम आहे. लक्षात आलं का? उत्तर गोलार्धामध्ये वारे आपल्या उजव्या दिशेला फेरलचा लॉ उत्तर गोलार्धामध्ये वारे आपल्या उजव्या दिशेला टर्न करतात आणि दक्षिण गोलार्धातील वारे जे की आपल्या डाव्या दिशेला काय करतात, या ठिकाणी टर्न करतात. आणि हाच थीम आहे इथे. समजा मी काय म्हणतोय, वारं असं आलं. ओके, वारं असं आलं, वारं असं आलं, वारं असं आलं आणि वारं सुद्धा या ठिकाणी समजा असं आलं. क्लिअर झाला मुद्दा? मग आता तो काय म्हणतोय की उत्तर गोलार्धामध्ये वारे जे आहेत मूळ दिशेपासून काय करतात, उजवीकडे वळतात. वाऱ्याची मूळ दिशा अशी होती, इथे त्याने असा टर्न केला. ओके, इथून वारा असं आलं, त्याने असा टर्न केला, याने पण असा टर्न केला, याने पण असा टर्न केला, याने पण असा टर्न केला आणि याने पण असा टर्न केला, याने पण असा टर्न केला. आता मला सांगा बरं, दिशा कशी झाली मित्रांनो? ही दिशा जी आहे ही अँटी क्लॉकवाईज झाली. अँटी क्लॉकवाईज. आता हे जर दक्षिण गोलार्धात असतं तर या साईडला वारे वळले असते. ओके, या साईडला वारे वळले असते असे. मग दक्षिण गोलार्धामध्ये काय, घड्याळाच्या काट्याच्या दिशेने वारे फिरले असते. मुद्दा क्लिअर झाला? मग आता याच्यामधून पहिलं स्टेटमेंट कसं आहे, 30 अक्षवृत्ती ऍक्च्युली 5 ते 30 मध्ये आहे ते, म्हणजे 5 टू 0 नाही, 5 टू 30. ओके, दुसरा काय म्हणतो आहे, 300 ते 500. 1500 आहे का? नाही आहे. 100 ते काय आहे या ठिकाणी 1000 आहे. तिसरा काय म्हणतो आहे तो, वाऱ्याचा वेग साधारणतः वाहनाचा वेग 50 ते 60 किलोमीटरच असतो. आणि चौथा काय म्हणतोय, तो घड्याळानुसार फिरतो का? तर तो घड्याळानुसार त्या ठिकाणी फिरत नाही. मुद्दा क्लिअर झाला सगळ्यांना? येस, मुद्दा क्लिअर झाला सगळ्यांना? चला, त्यानंतर बघा 26 वाला क्वेश्चन त्यांनी आपल्याला दिलेला आहे. तो काय म्हणतो आहे की, तो हे म्हणतो आहे, सिंधू नदीच्या बाबतीत प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या नद्या सिंधू नदीच्या उपनद्या आहेत असं म्हणतोय. ऑब्विसली इथे बघा, पहिला झेलम, चिनाब, कोशी. कोशी आहे का? नाही, बिहारचा ऑप्शन गेला. ओके, अ ऑप्शन गेला, म्हणजे हा पण गेला, हा सुद्धा गेला. क्लिअर झाला मुद्दा? आता इथे बघायचंय ब आणि ड, क आणि ड. इथे बघा, गंडक बिहारची आहे, ब पण गेला, हा पण ऑप्शन गेला. क आणि ड ऑप्शन तुमचा काय आहे, बरोबर आहे. जरी तुम्हाला नॉर्मली गोष्टी माहिती असतील तरी सुद्धा या ठिकाणी आन्सर काढता येतो. मग कोणता आहे का, बरोबर आहे का? सतलज, बियास, रावी आणि छिनाब बरोबर आहे. काबूल, कुर्मम, स्वात आणि झेलम कसं आहे, बरोबर आहे. आता मी तुम्हाला एक जबरदस्त या ठिकाणी ट्रिक सांगतो. या ज्या सिंधूच्या उपनद्या आहेत ना, ह्या कशा लक्षात ठेवायच्या. ओके, लक्षात ठेवा. नेमोनिक्स म्हणतो आपण त्याला, नेमोनिक्स. सिंधू नदीच्या उपनद्या कशा हे मैंने बनाय भाई, तुम लोगों के लिए. तर कशा लक्षात ठेवायच्या, इथे बघा, झेलमची राणी बियासला गेली. झेलमची राणी कुठे गेली? बियासला गेली. किंवा तुम्ही इथं असं म्हणू शकता, झेलमची राणी ब्राझीलला गेली, पण बियासला गेली हे एकदम परफेक्ट आहे. कसं? झेलमची राणी बियासला गेली, याच्यामध्ये सिंधू नदीच्या पूर्ण नद्यांचं काय आहे या ठिकाणी नावं येतात. ओके, इथे जर पाहिलं, झेलम, झे म्हणजे काय आहे, झेलम नदी.
ची म्हणजे काय आहे? चिनाब. रा म्हणजे काय रे मित्रांनो? रावी. बी म्हणजे काय रे मित्रांनो? बियास. स म्हणजे काय रे मित्रांनो? सतलज. सतलज. ओके, आले का 5 नद्या? झेलम, चिनाब, रवी, बियास आणि सतलज. म्हणजेच काय हे लक्षात ठेवा तुम्ही. झेलमची राणी बियासला गेली म्हणजेच सिंधू नदीच्या सगळ्या नद्या याच्यामध्ये येतात. झेलमची राणी बियासला गेली. जे म्हणजे झेलम, ची म्हणजे चिनाब, र म्हणजे राणीचा र म्हणजे रवी रावी, बियासला गेली म्हणजेच काय? बी म्हणजे बियास आणि हे एस म्हणजे स म्हणजे काय आहे या ठिकाणी? सतलज. मुद्दा क्लिअर झाला? तुमच्या माहितीसाठी अजून एक गोष्ट, याच्यापैकी फक्त एकच ही नदी अशी आहे की जी भारताच्या बाहेर काय करते? उगम पावते. कोणती रे? तर ती आहे या ठिकाणी सतलज. आणि ही जी नदी सिस्टीम आहे यातील सर्वात लांब जी आहे, लॉंगेस्ट जी उपनदी आहे ती म्हणजे सतलज आहे आणि सर्वात जी मोठी आहे फ्लो वाईज ती म्हणजे काय आहे? या ठिकाणी चिनाब आहे. तर जिओग्राफीमध्ये अशा निमोनिक्स आणि अशा विविध अशा टेक्निक्सनी तुम्हाला आन्सर्स त्या ठिकाणी काढता येतात. आय होप की झेलमची राणी चिनाबला गेली हे तुम्हाला या ठिकाणी समजून आलेलं आहे. झेलमची राणी चिनाबला गेली. ठीक आहे, जाऊ दे आता. त्यानंतर बघा, भारतीय घटक राज्याच्या संदर्भात सेक्स रेशो विचारलेला आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, एकदम सोपा प्रश्न आहे हा. ओके, इथे काय केरळ सगळ्यात जास्त आहे. म्हणजेच केरळ इथे सगळ्यात जास्त कोणचा? 1084 आहे. म्हणजेच अ ला काय आहे? 3 आहे का? तर इथे अ 3 3 3 अ ला 3 आहे. ऑप्शन क्रमांक 4 आहे. एकदम सोपा आहे. असेही आपल्याला या ठिकाणी काय होतात? आन्सर काढता येते. काही सोपे आहे तर त्याला टाइम नाही घालवायचा आपण. आता हे पण बघा, सह्याद्री हे पर्वतातील सर्वोच्च शिखर कळसुबाई महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर खालीलपैकी कोणत्या पर्वत रांगेत स्थित आहे? ओके, आता त्यांनी काय विचारलंय? किती क्लोजली ऑप्शन मांडलेत बघा. कळसुबाई दिलंय. महाराष्ट्रातील सर्वोच्च पर्वत शिखर खालीलपैकी कोणत्या पर्वत रांगेत हे विचारलंय. बालाघाट पर्वतरांगा आहे का? नाही. महादेव आहे का? नाही. सातपुडा पर्वतरांगा आहे का? हो आहे. परंतु महाराष्ट्रात विचारलेलं आहे सह्याद्री हे आहे कळसुबाई मध्ये, अहमदनगर आणि तिथे. ओके, त्यामुळे असाही त्याचा आन्सर आपल्याला या ठिकाणी आलेला आहे. सो पुढे बघूया. प्रशांत महासागर. हा पण एक महत्वाचा प्रश्न आहे. प्रशांत महासागर, अटलांटिक महासागर आणि हिंदी महासागर आणि आर्कटिक महासागर याला लॉजिकच्या बेसवर 1-2 माहिती जरी असले, तुम्हाला माहिती आहे स्कूल पासून आपण शिकत आलोय. काय रे? प्रशांत महासागरामध्ये मरियाना काय आहे? स्ट्रेंच आहे. अ ला 2 आहे का इथे? नाव अ ला 2-2 आहे. ओके, त्यानंतर अटलांटिक, हिंदी आणि आर्कटिक याच्यामध्ये असं जरा थोडस अँटिक नाव कोणतं वाटतंय का तुम्हाला? युरेशियन गर्ता. युरेशियन गर्ता कुठे असायला पाहिजे? इथे जर तुम्ही पाहिलं तर अटलांटिक महासागरामध्ये काय आहे? तर या ठिकाणी पोर्टेरिको. ओके, हिंदी महासागरामध्ये जावा आहे आणि हा जो विचित्र आहे तो म्हणजे काय आहे? युरेशियन गर्ता कुठे आहे? तर डी मध्ये आहे. आता डी जरी समजा तुम्हाला माहित झालं 3, तरी आन्सर आपल्याला या ठिकाणी येत होतं. क्लिअर झाला मुद्दा? तो प्रशांत महासागरात काय आहे? तर मरियाना आहे. बी मध्ये कुठे आहे? तर 4 म्हणजेच कोणता आहे? तर अटलांटिक पोर्टोरिको आहे. त्यानंतर सी म्हणजे 1, जावा गर्ताला सुंदा गर्ता असं पण म्हणतात. लक्षात ठेवा, सुंदा. ओके, त्यामुळे ते आन्सर आपल्या या ठिकाणी येतं. ओशनोग्राफीवर एक क्वेश्चन निश्चितच असतो. चला पुढे. तर या ठिकाणी 30 प्रश्न जे आहेत, ही 30 प्रश्न आपण या ठिकाणी कव्हर केलेली आहेत मित्रांनो. ओके, सो नाव आता मला तुम्हाला स्टार्टिंगला मी तुम्हाला जे सांगितलं होतं की तुम्हाला काही की इन्साइट द्यायचे. लक्षात आलं का? प्रश्न वाचताना काळजी काय घ्यायची आहे? प्रश्न वाचताना पेननी काय करायचं आहे? अंडरलाईन जे आहे हे तुम्हाला पेननी करणं अतिशय महत्वाची गोष्ट आहे. प्रश्न प्रश्न नीट समजून वाचणे हा पण महत्वाची गोष्ट आहे. ओके, फक्त प्रत्येक गोष्ट, प्रत्येक प्रश्न हा अभ्यासाच्या जीवावर सॉल्व्ह करायचा अट्टहास. लक्षात आलं का? अट्टहास नाही धरायचा आहे. लक्षात आलं का? अट्टहास धरला की मग मोठी गडबड होऊन जाते. मुद्दा क्लिअर झाला? आणि लॉजिकच्या बेसवर थोड्याशा गोष्टी घ्यायचा विचार करा. निश्चितच काय होतं आपल्याला इतरांपेक्षा जास्त चांगले मार्क्स या ठिकाणी काय होतात आपल्याला निश्चित भेटतात. सो माय डिअर फ्रेंड्स, या सेशनमधून तुम्हाला हॅक्स, ट्रिक्स, एक्सप्लेनेशन आणि अभ्यास कसा करायचा आहे ही गोष्ट आय होप की तुम्हाला त्या ठिकाणी समजून आलेली आहे आणि त्या गोष्टीचा तुम्ही या ठिकाणी तुमच्या अभ्यासामध्ये वापर करा. याच्यापेक्षा अजूनही काही वेगळ्या ट्रिक्स आहेत, ओके, ज्या की मी तुम्हाला वारंवार सांगत राहील आणि येणाऱ्या नेक्स्ट सेशन मध्ये जे आहे त्या ट्रिक्सला आपण अजून काय करूया, जबरदस्त लेवलला आपण त्याला काय करूया, अडॉप्ट करायचा प्रयत्न करूया. पीवायक्यूच्या थ्रू अभ्यास फक्त क्वेश्चन मार्क करणे नसतो. एक्झामचा माइंडसेट जो आहे हा डिकोड करणे असतो. पुढच्या वेळेस काय प्रश्न येतील हे समजणं असतं आणि
जेव्हा तुमचा अप्रोच चेंज होत जातो, तो म्हणजे काय? सर्व काही वाचण्यापेक्षा सिलेक्टिव्ह वाचायचं आहे आणि पुढे मला काय करायचं आहे, जी कट ऑफ लाईन आहे, ही कट ऑफ लाईन थोडीशी काय करायची आहे, पार करायची आहे. याच्यामध्ये आउट ऑफ कोणी घेत नाही, आउट ऑफ घ्यायचा प्रयत्न करायचा नाहीये. 70-80 क्वेशन मला माझे बरोबर आणायचे तर याच्याशी काही गरज नाहीये. मॅक्स टू मॅक्स तुम्हाला 60 क्वेशन जे आहेत निगेटिव्ह जाऊन 60 क्वेशन त्या ठिकाणी बरोबर आणावे लागतात. ओके, म्हणजे आपण मेरिटमध्ये बसतो आणि व्यवस्थित थंड डोक्याने जर अभ्यास क्वेशन सॉल्व्ह केला, तर हे आरामसे 60 प्रश्न तुमचे काय करतात या ठिकाणी बरोबर येतात. सो वन्स अगेन आय विश यू ऑल द बेस्ट माय डिअर फ्रेंड्स. नेक्स्ट सेशनमध्ये आपण भेटूया 2024चा क्वेश्चन, त्याच्यामध्ये अजून हॅक्स आहेत. ओके, तोपर्यंत ही सिरीज जी आहे, हे लेक्चर प्रॉपर लेवलला बघा. मी मधून ज्या संकल्पना सांगितल्यात त्या नोट आउट करून घ्या. एक्झामिनरचा माइंडसेट या ठिकाणी ओळखायचा प्रयत्न करा. आणि याबरोबरच आज मी तुमची सर्वांची रजा घेतो. थँक्यू सो मच. गॉड ब्लेस यू. आणि आपण उद्या निश्चितच नेक्स्ट सेशनमध्ये भेटूया. तुमच्या मित्र मैत्रिणींसोबत हा व्हिडिओ जो आहे तो शेअर करा. तुम्हाला काही अडचणी असतील तर त्या कमेंट्स करा. तुमचे व्ह्यूज माझ्यापर्यंत येणं फार महत्वाची गोष्ट आहे. त्याच्यावर आपण जिओग्राफीची लेक्चर सिरीज सुरू करणार आहे, ती पण फ्री ऑफ कॉस्ट सुरू करणार आहे. ओके, सो फक्त तुमचा सहभाग, तुमचं शेअर, तुमचे कमेंट, तुमचे व्ह्यूज हे फार महत्वाचे आहेत, की मला समजलं पाहिजे की विद्यार्थ्याला काय पाहिजे आहे. मला हे समजलेलं आहे की समजलं पाहिजे की विद्यार्थी कुठे अडकतात आहेत. ओके, हा आपला जो प्लॅटफॉर्म आहे हा जबरदस्त प्लॅटफॉर्म आहे. टीचिंग अजून तुम्ही बघितलं असेल तर बेटर, नसेल बघितलं तर ह्या संकल्पनेमधून तुम्ही या ठिकाणी बघू शकता. आणि ह्या सर्व सजेशन सोबतच तुम्हाला 2026 साठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा आहेत. गॉड ब्लेस यू. ऑल द बेस्ट. तुम्हाला नेक्स्ट सेशनमध्ये निश्चित भेटूया. थँक्यू सो मच.